नमस्कार. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी प्रसाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतो. तर आज आपण बोलणार आहोत की तुम्ही तुमचा पैसा कसा वाचवू शकता आणि कसा त्याला वाढवू शकता. जनरली आपल्या सगळ्यांना एक मोठा प्रॉब्लेम हा येतो की आपली इन्कम हळूहळू वाढत जाते, पण आपले एक्सपेन्सेस सुद्धा वाढत जातात. त्यामुळे सेव्हिंग होत नाही, इन्व्हेस्टमेंट सुद्धा होत नाही. आपला पगार म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम तर आपली येत राहते, पण पॅसिव्ह इन्कम काहीही जनरेट होत नाही. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्याचा व्हिडिओ खूप शेअर करा, कारण पैसा वाचवणं आणि त्याला वाढवणं सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर सुरू करूया पहिल्या पॉईंटपासून. आज आपण टोटल 5 पॉईंट्सबद्दल बोलणार आहोत. 5 त्या सिक्रेट्सबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला सेव्हिंग करायला आणि तुमचा पैसा वाढवायला तुमची मदत करतील. पहिला पॉईंट हा आहे की सेव्हिंग करणं आजच्या डेटला खूप कठीण झालं आहे. याच्यामागे बरेचसे रिझन्स आहेत. जनरली माझं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की पहिले माझी जेवढी इन्कम होती तेवढेच माझे एक्सपेन्सेस होते, त्यामुळे सेव्हिंग होत नव्हती. हळूहळू इन्कम वाढायला लागली, पण एक्सपेन्सेससुद्धा वाढायला लागले, त्यामुळे सेव्हिंग काहीही नव्हती. त्यामुळे इन्कम वाढूनसुद्धा खर्च वाढत गेले आणि त्यामुळे सेव्हिंग कधीही झाली नाही. तर हा जो प्रॉब्लेम याला सॉल्व्ह करण्यासाठी एक बेस्ट सोल्युशन जे आहे ते हे आहे की तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजे तुमचा पगार जर 1 तारखेला होत असेल तर तुम्ही महिन्याच्या 5 तारखेला हे डिसाईड करा की तुम्हाला फक्त 5 तारखेला 5% अमाऊंट तुम्हाला सेव्ह करायची आहे. तर या रूलला आपण म्हणूया 5 स्क्वेअर. तर या 5 स्क्वेअर रूलमध्ये तुम्हाला सिम्पली आपल्या पगाराचा, म्हणजे जी काही तुमची इन्कम असेल त्याचा 5% पैसा सेव्ह करायचा आहे. तो कसा करायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याचा मी ॲन्सर तुम्हाला नेक्स्ट सोल्युशनमध्ये म्हणजे दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगेल. पण हे तुम्हाला करायचं आहे. तुमच्यापैकी बरेचसे जण हे पण म्हणत असतील की 5% का, मी 20% वाचवू शकतो, 20% पासून सुरू करतो. तसं नका करू. सुरुवातीला 5% पासून स्टार्ट करा. तुम्ही पहिले 6 महिने कन्सिस्टंटली 5%च्या रूलला फॉलो करा. म्हणजे काय की जो 5 स्क्वेअरचा आपला रूल आहे की 5 तारखेला 5% पैसा वाचवायचा आहे. 6 महिने करा. 6 महिन्यात तुम्हाला सवय होऊन जाईल. कारण पेशन्स म्हणजे संयम आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्तशीरपणा, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असं वाटलेलं की 5% पासून का, आम्ही 10% वाचवू शकतो, आम्ही 20% पैसा वाचवू शकतो. पण सुरुवातीला 5% पासूनच सुरू करा. याचं मेन कारण हे आहे की सुरुवातीला जर 6 महिने तुम्ही सक्सेसफुल हा रूल फॉलो केला तर 7व्या महिन्यापासून तुम्ही अमाऊंट वाढवा. 10% करा, 15% करा, हळूहळू 20% करा आणि वाढवत चला. पण सुरुवातीला अमाऊंट 5%च ठेवा, कारण डिसिप्लिनसाठी छोटी अमाऊंट सोपी जाईल तुम्हाला फॉलो करायला. कुठली सवय लागायला जनरली 21 दिवस लागतात, पण आपण इथे 6 महिन्याचा टाईम देतो आहे. त्यामुळे 6 महिने तुम्ही कुठलीही गोष्ट फॉलो करा स्टेप बाय स्टेप. एकदा सवय लागली की हळूहळू अमाऊंट वाढवायला तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे पहिला पॉईंट तुम्ही नेहमी फॉलो करा. आता प्रॉब्लेम हा आहे की कसे वाचवणार. 5 तारखेला 5%चा जो रूल आहे आपला 5 स्क्वेअरचा, याला फॉलो कसं करणार आपण. कारण पैसा साईडला काढून ठेवायचा तरी तो खर्च होतो, बँकेत काढून ठेवला तरी तो खर्च होतो. प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी बेस्ट सोल्युशन हे आहे की तुम्ही SIP स्टार्ट करा, ज्याचं नाव आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये सिम्पली तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये तो पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे. म्युच्युअल फंडमध्ये बरेचसे प्लॅन्स आहेत. जनरली आपल्याला वाटतं की म्युच्युअल फंड रिस्की आहे, पण म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्लॅन्स आहेत. जसे की तुम्ही लिक्विड फंडमध्ये पैसा टाकला तर तिथे रिस्क खूप कमी आहे, निग्लिजिबल आहे, आणि तुम्हाला खास इंटरेस्ट भेटत नाही आणि रिस्क पण नाही आहे. नो रिस्क नो रिवॉर्डवाला खेळ म्हणजे लिक्विड फंड. तर लिक्विड फंडमध्ये तुम्ही तुमचा पैसा काही दिवसांसाठी, जर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी ठेवायचा आहे तर लिक्विड फंडमध्ये तुम्ही पैसा ठेवू शकता. पण जर तुमची लॉंग टर्म प्लॅनिंग आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, जर तुम्हाला काही माहिती नसेल तर. जर तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड्सच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सबद्दल माहिती आहे, त्याचं नॉलेज आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या इतर स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण जर तुम्हाला काहीही आयडिया नाही आहे तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इंडेक्स फंड काय आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आजच्या घडीला बरेचसे इंडेक्स फंड्स आहेत, पण जे 2 मेन इंडेक्स फंड्स आहेत ते आहेत सेन्सेक्स इंडेक्स फंड आणि निफ्टी इंडेक्स फंड. सेन्सेक्स इंडेक्स फंडमध्ये जो काही पैसा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तो सेन्सेक्समध्ये ज्या 30 कंपनीज आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट केला जाईल त्यांच्या वेटेजनुसार. निफ्टी इंडेक्स फंडमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं तर तुमचा पैसा निफ्टीच्या ज्या 50 कंपनीज आहेत त्यामध्ये त्यांच्या वेटेजनुसार इन्व्हेस्ट केला जाईल. त्यामुळे होईल काय की सेन्सेक्सने जेवढा रिटर्न दिला तेवढाच रिटर्न तुमच्या इंडेक्स फंडचा राहील. निफ्टीने जेवढा रिटर्न दिला तेवढाच रिटर्न तुमच्या निफ्टी इंडेक्स फंडचा राहील. तर निफ्टीच्या किंवा सेन्सेक्सच्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला सेन्सेक्स आणि निफ्टी एवढा रिटर्न मिळू शकतो, जो की मागच्या 15-20 वर्षात ऑन ॲन ॲव्हरेज 13 ते 14% आहे. तर सिम्पली तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्हाला महिन्याच्या 5 तारखेला एक SIP सुरू करायची आहे जी तुमच्या टोटल अर्निंगची म्हणजे इन्कमचा 5% आहे. मग होईल काय की दर महिन्याच्या 5 तारखेला तेवढी अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमधून डिडक्ट होईल. म्हणजे दर महिन्याला ती अमाऊंट ऑटोमॅटिकली त्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट होईल आणि तुमचे अमाऊंट इन्व्हेस्ट होत राहील आणि अशा प्रकारे तुमची सेव्हिंग पण होत राहील आणि तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल. याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जनरली इंडेक्स फंडने जवळपास 13 ते 14%चा रिटर्न दिला आहे आतापर्यंत, पण आपण पकडून चालूया 12%चा रिटर्न. जर 12%च्या हिशोबाने बोलायचं झालं तर 500 रुपयाची SIP जर तुम्ही स्टार्ट केली आणि 20 वर्ष ठेवली तर तुमची 20 वर्षात टोटल इन्व्हेस्टमेंट जी राहील ती 1,20,000 रुपये होईल. पण जर 12% हिशोबाने आपण रिटर्न्स अज्यूम केले
तर 20 वर्षांनंतर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 5 लाख रुपये होईल. म्हणजे काय की 1,20,000 रुपये तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट होती आणि त्यावर तुम्हाला 3,80,000 रुपयाचा रिटर्न मिळेल. सिम्पली हीच जर अमाऊंट तुम्ही आणखी थोड्या टायमासाठी ठेवली तर कंपाऊंडिंग इफेक्ट आणखी चांगला त्यावर वर्क करेल आणि आणखी चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळतील. जर तुम्ही 500 रुपयाची SIP 30 वर्षांसाठी ठेवली तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होईल 1,80,000 रुपये. पण जर टोटल रिटर्न्सबद्दल बोलायचं झालं तर तुमचे टोटल रिटर्न्स होतील 17,64,957 रुपये. सिमिलरली जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे 500 नेहमी 5,000 रुपयाची SIP सुरू करू शकतो, तर जर तुम्ही 5,000 रुपयाची SIP सुरू केली आणि 20 वर्ष पैसा ठेवला तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट 12 लाख रुपये होईल आणि त्या 12 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 20 वर्षांनंतर राहील 50 लाख रुपये. तर अशा प्रकारे कंपाऊंडिंग काम करते आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स आपल्या सेव्हिंगमधून मिळू शकतात. जर 5,000 रुपयाची SIP तुम्ही 30 वर्षांसाठी सुरू ठेवली तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होणार 18 लाख रुपये आणि त्याची व्हॅल्यू 30 वर्षांनंतर होऊन जाणार 1,58,49,569 रुपये. तर अशा प्रकारे सेव्हिंग करून आणि त्याची SIP सुरू करून तुम्ही इंडेक्स फंडद्वारे चांगले रिटर्न मिळवू शकता. तुम्ही जर म्हणाल तर इंडेक्स फंडवर आणखी एखादा व्हिडिओ मी बनवेल ज्यामध्ये मी तुम्हाला इंडेक्स फंड आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये समजावून सांगेल. आता बोलूया सेव्हिंगच्या तिसऱ्या पॉईंटबद्दल. बरेचदा लोक बोलतात की लिव्ह टुडे वरी टुमॉरो, म्हणजे काय की उद्याचं उद्या बघता येईल. पण तसं चालत नाही. बऱ्याचदा आपल्याला इमर्जन्सी एक्सपेन्सेस येतात, बऱ्याचदा इमर्जन्सी सिच्युएशन्स येतात जिथे पैशांची गरज लागते. तो हॉस्पिटलचा असेल किंवा एज्युकेशनल असेल किंवा बाकी कुठला असेल. तर त्यासाठी जर तुम्हाला प्लॅनिंग करायची आहे तर लिव्ह टुडे वरी टुमॉरो यासारख्या गोष्टी तुम्हाला अवॉइड कराव्या लागतील. त्यामुळे या गोष्टींच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि जर या गोष्टींच्या भानगडीत तुम्हाला पडायचंच आहे तर मेक शुअर करा की तुमचे बरेचसे ॲक्टिव्ह इन्कम सोर्सेस आहेत. जनरली लोकांचा एकच इन्कम सोर्स असतो, पण ॲक्च्युअली तुमचे मल्टिपल इन्कम सोर्सेस असले पाहिजे. तर यामध्ये मेनली 2 इन्कम सोर्सेस येतात. पहिला आहे ॲक्टिव्ह इन्कम सोर्स आणि दुसरा आहे पॅसिव्ह इन्कम सोर्स. तुम्ही 9 ते 5 जॉब करत आहात त्यावेळेला तुम्हाला जो पैसा मिळतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इन्कम सोर्स. कारण ज्या दिवशी तुम्ही काम करणं बंद कराल त्या दिवशी तुमचा पगार येणार नाही. त्यामुळे ॲक्टिव्ह इन्कम सोर्स तुम्ही जोपर्यंत ॲक्टिव्हली काम करत आहात तोपर्यंतच मिळेल. पण पॅसिव्ह इन्कम सोर्स असं नाही आहे. पॅसिव्ह इन्कम सोर्स म्हणजे काय की तुम्हाला ॲक्टिव्हली काम करण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले, 9% इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळतोय. तर जी काही अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर तुम्ही काम करा नका करू तेवढा 9% इंटरेस्ट तुम्हाला मिळत राहील. आता बोलूया चौथ्या पॉईंटबद्दल. चौथा पॉईंट खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि चौथा पॉईंट आहे की दिरंगाई टाळा. सेव्हिंग करताना कुठलीही चाल ढकल करू नका की या महिन्यात नाही मी पुढच्या महिन्यात इन्व्हेस्ट करेल, पुढच्या महिन्यात सेव्हिंग करायला सुरुवात करेल. ह्या सगळ्या गोष्टी टाळा. आजपासून म्हणजेच आत्तापासून सुरुवात करा. आमचा 5वा पॉईंट तोच आहे खूप इम्पॉर्टंट की स्टार्ट नाव. आत्ताच सुरुवात करा. लगेच SIP सुरू करा. 5 स्क्वेअर रूल अप्लाय करा. जी काही तुमची इन्कम आहे त्याचा 5% जी अमाऊंट निघते त्याची SIP तुम्ही लगेच सुरू करा आत्ता या क्षणी. तर हे आहेत आमचे 5 पॉईंट. हे जर तुम्ही अप्लाय केले आजच्या आज आत्ताच्या आत्ता तर तुमची सेव्हिंगसुद्धा सुरू होईल आणि तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा रेग्युलर बेसिसवर सुरू होईल. मी पण या 5 गोष्टी फॉलो केल्या आहेत आणि यामुळे मला सेव्हिंग करणं माझ्यासाठी सुद्धा पॉसिबल झालं आहे, जे पहिले माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होतं आणि मला वाटतं सगळ्यांसाठी ते थोडं डिफिकल्ट आहे. तर या 5 गोष्टी तुम्ही नक्की अप्लाय करा आणि हे 5 टिप्स आणि 5 स्क्वेअर रूल्स सगळ्यांसोबत शेअर करा. हा व्हिडिओ सगळ्यांना फॅमिली मेंबर्स, मित्रपरिवार आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सगळ्यांना गोष्टीबद्दल माहिती होईल आणि आपण सगळे सेव्हिंग सुरू करू शकू. तर आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. काही सजेशन असलं ते सुद्धा मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये एका अमेझिंग केस स्टडी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.